मी समर्थ फ्रेंड्स, एकादशी दिवशी जन्मलेल्या मुली खूप भाग्यवान असतात. हिंदू कॅलेंडरनुसार एका महिन्यात 2 एकादशी आहेत. एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. ही तिथी भगवान विष्णूंशी संबंधित आहे. पंचांगानुसार ही कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. याला अजा एकादशी असेही म्हणतात. एकादशीला जन्मलेल्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात. एकादशी तिथीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. असे मानले जाते की एकादशी व्रताचे महात्म्य भगवान श्रीकृष्णानेच धर्मराज युधिष्ठिर आणि अर्जुनाला सांगितले होते. त्यामुळे ही तिथी विशेष मानली जाते. म्हणूनच असे मानले जाते की या तारखेला जन्मलेल्या मुलीमध्ये अशी काही खास गोष्ट असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी असतात. एकादशी तिथीला जन्मलेल्या मुलींची वैशिष्ट्ये. 1. शिक्षण आणि संस्कृतीचे महत्त्व समजून घेतात. 2. अशा मुली त्यांना धार्मिक कार्यात विशेष लगाव असतो. अशा मुलींना 3. त्यांनी नियमांचे पालन करतात. अशा मुली गंभीर आणि विचारशील असतात. अशा मुली आपली जबाबदारी चोख पार पाडतात. त्या मुलींना सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असतात. एकादशी तिथीला जन्मलेल्या मुलींचे हृदय कोमल असते. त्यांच्यात लोभ आणि स्वार्थाची भावना नसते. लक्ष्मीचा आशीर्वाद अशा मुलींवर सदैव त्यांच्यावर असतो. पतीसाठी देखील भाग्यवान असतात. त्यांच्यामुळे पतीचे सौभाग्य वाढते. त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. एकादशीला काय करावे असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने भाग्य वाढते. जीवनातील अडथळे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. यासोबतच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने जीवनात मंगलमयता प्राप्त होते. या दिवशी जन्मलेल्यांनी या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप त्या मुलींनी नक्की करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तुमचे मत कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.